जळगाव लोकसभा याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाचोरा शहरामध्ये आपण व्यापाऱ्याच्या सगळ्यांची बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे आमदार, लाडके आमदार माननीय किशोरप्पा, व्यासपीठावर उपस्थित असलेली श्री नितीनजी पोकळे हे सहसंयोजक आहे व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे. त्याच्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सर्व प्रमुख व्यापारी, माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व व्यापारी बंधू, सर्व पदाधिकारी, सगळ्यांना माझा नमस्कार, जय श्रीराम. खरं तर नेहमी इलेक्शन्स लागले की आम्ही सर्वप्रथम व्यापाऱ्यांपर्यंत येत असतो आणि तुमच्याशी सगळ्यांशी संवाद साधत असतो. आजचा माझा खरं तर आपण सगळेजण बोलत असताना हे इलेक्शन कुठल्या गावगाड्याचे इलेक्शन नाही आहेत, कुठल्या वार्डाचे इलेक्शन नाही आहेत, शहराचे इलेक्शन नाही आहेत, ही देशाची इलेक्शन आहे. माझी अपेक्षा भानुकाकांकडनं किंवा यांच्याकडनं असो तर भानुकाका आपण बोलताना मागील 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी काय काय चांगलं काम केलं याच्याबद्दल तुम्ही उदाहरणाचे 2 शब्द सांगितले असं तर माझी छाती अजून वाटली आहे. नाही असं म्हणजे आणि 100% व्यापाऱ्यांना माझं पण नाव नरेंद्र आहे, अमोल माझं पण नाव नरेंद्र आहे. एक नरेंद्र नावाचं तेवढी ताकद आहे की काय बोलायला पाहिजे. मित्र सगळ्यांना माझी विनंती आहे, इलेक्शन देशाचं आहे. देशाचं भविष्य कोण कसं ठरवेल याच्याकरता आपण हे इलेक्शन ठरवतात आणि ते नेमकं भविष्य तुमचं, आमचं, आपल्या येणाऱ्या पिढीचं हे कसं गेलं पाहिजे, कोणाच्या हातामध्ये गेलं पाहिजे हे ठरवणारा इलेक्शन्स आहे. आणि मागील 10 वर्षाचा काळ आणि त्याच्यानंतरचा असलेला 60 वर्षाचा काळ जर आपण बघितला तर याच्यामध्ये असलेला बदल आपल्याला लक्षात असेल. मागील 10 वर्षामध्ये असलेला आपल्याच मुळे दिलेली सत्ता ही नरेंद्र मोदींच्या हातात आपण सत्ता दिली होती, तो 10 वर्षाचा काळ आणि मागील असल्याचा काळ आपल्याला लगेच लक्षात येईल. छोटंसं 2-4 उदाहरणामध्ये मी सांगू इच्छितो. प्रभू श्रीरामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास केला होता आणि त्याच्यानंतर अयोध्यामध्ये विराजमान होण्याकरता त्यांना 500 वर्ष टेंटमध्ये राहावं लागलं होतं. आज ते चांगल्या प्रभू रामलल्ला आता अयोध्यामध्ये विराजमान झाले. कोणामुळे झाले? मला तुमच्याकडे ऐकायचंय, कोणामुळे झाले? ते नरेंद्र मोदींमुळे झाले. 370 कलम हे कोणी आणवलंय? खरं तर काश्मीर हा आपला भाग होता, अविभाज्य भाग होता, पण 370 कलम लागू करून सुद्धा काश्मीरचं असलेलं स्वतंत्र अस्तित्व आपण नेहमी जाणत होतो. हे सगळे जर कोणी आठवलं असेल, कोणी बदल केलेला असेल तर हा बदल जर कोणी केलेला असेल तर फक्त तो नरेंद्र मोदींनी केलेला आहे. बोलण्यासारखं खूप आहे. मागील 60 वर्षाचा काळ मी लहानपणी शिकत होतो किंवा आपण सगळे शिकत होतो, व्यासपीठावर शिकत होतो. आपण काय म्हणायचो की भारत हा विकसनशील देश आहे, म्हणजे भारत डेव्हलपमेंट कंट्री आहे. आणि आज आपण काय करतो, जेव्हा 10 वर्षापूर्वीचं बघितलं तर भारताची अर्थव्यवस्था ही 11 नंबरला होती, आज ती 5व्या नंबरला येऊन झालेली आहे. म्हणजे आपला बदल आज आपण स्वतःहून बघत आहोत. तर बरंच त्या नरेंद्र मोदींचं टार्गेट आहे की येणाऱ्या पुढच्या 10 वर्षाच्या काळामध्ये ही सत्ता आपली 3 नंबरवर आणायची आहे. मग तुम्ही म्हणाल की बुवा डेव्हलपमेंट कंट्री होईल की 3 नंबरवर अर्थव्यवस्था होईल, म्हणजे काय होईल? मित्रांनो, तुम्ही सगळेजण व्यापारी आहात, तुम्हाला माहिती आहे जेव्हा भांडवल वाढतं, भांडवल खेळतं, साहजिक व्यापारामध्ये दळणवळण वाढत असतं. आपण छोटा मोठा व्यापारी असो, तो सायकल मार्टवाला असो, पानटपरीवाला असो किंवा मोठा व्यापारी असो, तिथपासून होणारे बदल हे सगळे आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत. आणि हे सगळे जर बदल होत असतील तर फक्त ते नरेंद्र मोदींनी होत असेल. पुन्हा आपल्याला जर मतदान करायचं आहे, स्मिताताई एक नाम मात्र आहे, स्मिताताई उमेदवार आहेत, पण आपल्याला स्मिताताईंना उमेदवारी देऊन आणि त्यांना भरघोस मताने निवडून देऊन आपल्याला काय करायचंय तर नरेंद्र मोदींना आपल्याला पंतप्रधान बनवायचंय. 2-4 अजून गोष्टी सांगू शकतो. तुम्ही इथे बरेचसे व्यापारी इथे सगळेजण फॉरेनला गेलेले आहेत, फिरलेले आहेत, सगळ्या ठिकाणी गेलेले आहेत, व्यासपीठावरची लोक गेलेली आहेत. पूर्वी जेव्हा जर कधी आपण बाहेर परदेशात गेलो आणि आपण त्यांना सांगितलं की त्यांनी कोणी विचारलं की तुम्ही कुठून आलेला आहेत, आपल्याला विचारलं तर आपण म्हटलं की आपण भारतातून आलो आहे, आय एम फ्रॉम इंडिया. तर सगळ्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक गरीब देश असा होता, कचरा कुंडीवाला देश, सगळ्या ठिकाणी विस्तृत असलेला देश असा आपला होता. कारण आज जर कधी आपण भारतातली लोक परदेशात गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही भारताकडनं आलोय, आम्ही इंडियाकडनं आलोय, आम्ही इंडियातून आलेलो आहे, तर त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एका मिनिटात बदलून जातो. त्याच वेळेस आपली छाती स्वाभिमानाने फुलून उठते, आपली छाती 36 इंचाची होते. हे कशामुळे होतं? पूर्वी आपला पंतप्रधान जर कधी परदेशात जात होता तर तिथला कुठला तरी मिनिस्टर किंवा राजदूत तिथे यायचा आणि त्याला घ्यायचा. आज नरेंद्र मोदी जर कधी तिथे गेले ना तर त्यांचा पंतप्रधान तिथला राष्ट्राध्यक्ष तिथे येतो आणि आपल्याला रेड कार्पेट टाकलं जात असतं. हे बदल जर कधी कोणी केलेले असेल तर हे नरेंद्र मोदींनी केलेले आहे. देशाचा स्वाभिमान, गर्व, अभिमान वाढवण्याचं काम जर कधी कोणी करत असेल आणि ज्यांच्यामुळे होत असेल
मोदींमुळे होत असेल. त्यांनी सांगितलं की आम्हाला 400 पार यावेळेस आकडा करून द्यायचा आहे. जर अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे, 5व्यावरून 3ऱ्या नंबरला यायचं आहे. 2047 मध्ये आपल्याला 5व्यावरून 3ऱ्याला पोहोचायचं आहे आणि आपल्याला डेव्हलप्ड कंट्री, विकसनशील राष्ट्र म्हणून आपल्याला विकसित देश जर व्हायचा असेल तर आपल्याला ही सत्ता नरेंद्र मोदींच्या हातामध्येच मित्रवत द्यावी लागेल. आणि मला वाटत नाही की व्यापाऱ्यांना हे माझ्याकरता सांगण्याकरता मी इतका मोठा नाही. व्यापाऱ्यांना माहिती आहे की सत्ता कोणाकडे दिली गेली पाहिजे. आम्ही सगळे इथे राजकारणी आहोत. खरं तर ज्यावेळेस आम्ही अप्पासाहेब आपण कुठे कार्यक्रमाला जातो तर किती लोक जमलेत का आपण फोन करून विचारतो आणि मग येत असतो. इथे मात्र उलट आहे, आम्ही पहिले येत असतो आणि मग आपण व्यापाऱ्यांना म्हणतो असतो की व्यापारी बांधव तुम्ही इथे या आणि इथे बसा. अप्पासाहेब तिथे दोघं तासभर इथे अगोदर येऊन बसले होते, मी अर्धा पाऊण तास इथे अगोदर आलेलो आणि मग तुम्ही येत असता. म्हणजे व्यापारी बांधवचा दूरदृष्टिकोन पहिले सगळ्यांना माहिती असतं हे काय झालं पाहिजे काय नाही. म्हणजे राजकारणी पहिले नंतर व्यापारी येत असतात. तर मला ह्यामध्ये सांगायचा उद्देश आहे, गर्दी जरी कमी असली, संख्येने जरी कमी असली तर तुम्ही लोकांच्या हातामध्ये इतकी मोठी शक्ती आहे, इतकं तुमच्यामध्ये ताकद आहे की तुम्हाला वाऱ्याचं रूप तुम्ही सगळेजण बदलू शकतात. खरं तर वाऱ्याची दिशा आजच तुम्ही सगळ्यांनी बदललेली आहे. मला जे कळतं इथे जे नितीनजी म्हणजे मागचा जर आपण इतिहास बघितला आमचा पाचोरा पडगावचा म्हणजे जळगाव लोकसभेमध्ये पाचोरा पडगाव विधानसभेचा तर हायएस्ट मतदान इथे भारतीय जनता पार्टीला कमळ या चिन्हाला झालेलं आहे. आणि जे काही झालंय ते सगळ्यांचं आणि मी जाता एवढंच सांगेल की तीच परंपरा जास्त मतांचं मताधिक्य देण्याचं काम आपल्या माध्यमातून होऊन जाऊ दे. तुमच्याकडे येणारा प्रत्येक गिराईक असेल, कोणी तुमच्याकडे व्यापारी येत असेल तर त्यांना आवर्जून सांगा की यावेळेस पुन्हा एकदा कमळाला मतदान करा आणि नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याकरता 400 पारचा आकडा पूर्ण करण्याकरता तुम्ही पुन्हा एकदा कमळाला मतदान करा. 13 तारखेला खरं तर ऊन खूप आहे. व्यापारी बांधवांना त्या निमित्ताने एकदा विनंती करेल की सकाळी लवकर तुम्ही मतदान करा. कारण ते आम्ही नेहमी भारतीय जनता पार्टी समजत असतं की हक्काचं मतदान जर कुठलं असेल तर हे व्यापारी बांधवांचंच आहे. तर येणाऱ्या 13 तारखेला आता 40-45 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर असेल तर तुम्ही लवकरात लवकर मतदान करून इतरांनाही मतदान करण्याकरता उद्योगित करा. अशा निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.